गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर लातूरमध्ये विलासरावने बोलून त्यांचा सत्कार केला. म्हणजे आपलं पक्ष पडलंय आणि दुसऱ्या पक्षाचं सरकार आलंय, त्या माणसाला बोलून सत्कार करणं हा जो दिलदारपणा आहे तो विलासराव देशमुखामध्ये होता. आणि विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे एवढी पराकोटीची मैत्री होती की एकाला टोचलं तर दुसऱ्याला रक्त निघाल एवढ्या पद्धतीनं. किंवा ते पुण्यामध्ये असताना शिकायला असताना बी मित्र होते, राजकारणात बी ते सभागृहात बी एक दुसऱ्याबद्दल खूप आपुलकीनं वागायचे. राजकारणात आतासारखं नाही कट्टमकट्टी. काही जर तिथं सभागृहात काही जरी असलं बाहेर निघाल्यानंतर जी दोस्ती होती ती वाखाणण्यासारखी होती. प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते एकत्र असायचे. राजकारणात मैत्री जाईल. आणि ज्या दिवशी दुर्दैवाने ते प्रसंग यायला नको होतं की ज्या दिवशी विलासराव देशमुख गेले त्या दिवशी मुंडेसाहेब 5 किलोमीटर पायी 5-6 किलोमीटर पायी गेले होते त्यांच्या अंत्यविधीसाठी. 5 किलोमीटर पायी एवढी गर्दी होती की ते गाडीच जात नव्हती.